नमस्कार, मनीषा स्पाइस अँड डाइस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने, एकदम कमी साहित्यात आणि एकदम टेस्टी कशी बनवायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर या भाजीमध्ये मी लसूण आणि आल्याचा वापर केलेला नाही, तरी देखील ही खूप टेस्टी होते आणि खूप झटपट होते, अगदी कमी साहित्यात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे कांदे आणि 4 छोटे टोमॅटोज घेतलेले आहे। तुम्ही 2 मध्यम आकाराचे टोमॅटो पण घेऊ शकता। सर्वप्रथम आपण पनीर कट करून घेऊ। तर मी पनीर हे असं चौकोनी शेपमध्ये कट केलेला आहे। तर तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर हे बघा या पद्धतीने। तर चौकोनी शेपमध्ये कट केलेलं पनीर हे प्लेटमध्ये सर्व करताना दिसतं पण छान आणि खायला पण असं थोडं मजेदार वाटतं, म्हणून मी या पद्धतीने कट केलेले आहे। तर आता टोमॅटो कट करताना आपल्याला सर्वप्रथम टोमॅटोचा पूर्ण ज्यूस काढून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्ही जास्त आंबट होणार नाही। तर हे बघा, आता मी गॅसची फ्लेम ऑन करून त्यावरती एक कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेते आहे। तर आता रफली कट केलेले हे 3 कांदे आपल्याला यामध्ये गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचे आहेत। तर कांद्याचा रंग हा थोडा गुलाबी होत आला की आपल्याला या स्टेजला यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचे आहे। तर आता टोमॅटो आणि कांदा आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून व्यवस्थित असं एकसारखं परतवत राहायचं आहे। तर 1-2 मिनिटांनंतर हे व्यवस्थित असं परतलं की आपल्याला त्या स्टेजला यामध्ये 10 ते 12 काजू ॲड करायचे आहे। तर काजू हे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे अर्धा तास। तर मी हे भिजवून यामध्ये घातले आहेत। काजू भिजवून घातल्यामुळे पेस्ट ही एकदम स्मूथ होते आणि ग्रेव्हीला टेस्ट पण खूप छान येते। पण काजू जर नसतील तर तुम्ही यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ ॲड करू शकता। आता मी यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। तर मीठ घातल्यामुळे ह्या कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटतं आणि मग मिक्सरमध्ये दळताना आपल्याला एक्स्ट्राचं पाणी हे टाकावं लागत नाही। पेस्ट ही एकदम फाईन अशी दळल्या जाते। तर हे बघा, हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। हे थोडं थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये एकदम याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण कट केलेले पनीरचे तुकडे असे तपकिरी रंगावरती हलकेसे फ्राय करून घेणार आहोत। तर आपल्याला हे पनीरचे तुकडे जास्त फ्राय करायचे नाही आहेत, आपल्याला हलकेसे फ्राय करायचे आहे। तर गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि दोन्ही साईडनी आपल्याला तपकिरी रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे बघा या पद्धतीने। तर हे गॅसची फ्लेम कमीच ठेवा। जर गॅसची फ्लेम वाढवली किंवा आपण हे लवकर पलटवले नाही तर हे खालून लगेच कडक होत आणि खाताना ते रबरसारखे लागतात। तर जर कधी तुमच्याकडनं चुकूनही हे पनीरचे तुकडे कडक झाले, तुम्हाला वाटते की हे आता कडक झाले, तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये एका वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये तुम्ही 10 ते 15 मिनिटांसाठी हे भिजत ठेवा, म्हणजे ते पुन्हा नरम होतील, ग्रेव्हीमध्ये कडक लागणार नाही। तर आता हे सर्व पनीरचे तुकडे मी असे व्यवस्थितपणे तपकिरी रंगावरती असे फ्राय करून घेतलेले आहेत। तर आता ह्या स्टेजला आपल्याला यावरती थोडासा मसाला टाकून घेणार आहोत आपण। तर मी इथे शाही पनीर मसाला घेतलेला आहे। तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा मसाला हा घेऊ शकता आणि याला वरतून असा आपल्याला हा स्प्रेड करायचा आहे। आणि हे बघा व्यवस्थित आपल्याला आता यावरती मी थोडंसं लाल तिखट पण टाकून घेणार आहे। तर मसाला टाकून हा आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित असा हा याला लावून घ्यायचा आहे। तर मी आता वरतून थोडंसं लाल तिखट पण टाकून घेतलं आहे। तर आता हे व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने याला मसाला लाल तिखट हे व्यवस्थित लागलं गेलं आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करू आणि हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर आता मी सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता मी एक छोटीशी ढोबळी मिरची, एक छोटासा कांदा आणि एक हिरवी मिरची घेतली आहे। या पद्धतीने कट करून थोडे मोठे तुकडे करायचे आहेत आणि ते देखील त्या पॅनवरती आपल्याला थोडेसे असे तांबूस रंगावरती परतवून घ्यायचे आहेत। तर आता एका कढईमध्ये मी पुन्हा 1 चमचा तेल तापत ठेवलं आहे। तर तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा, टोमॅटो आणि काजूची तयार करून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कमी आचेवरती परतवत राहायचं आहे। तर हे बघा, याचा थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे। तर आता मी इथे चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलं आहे।
तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। चिमूटभर मी कसुरी मेथी टाकली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे। तरीसाठी मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहे अर्धा चमचा। आणि आता हा एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला मी यामध्ये 1 चमचा ॲड करणार आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता। तर आता इथे मी थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे आणि मसाला टाकून आपल्याला हे पुन्हा असं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे। आणि मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं हे पाणी मी इथे जवळजवळ 1 वाटी ॲड केलेलं आहे, 1 मोठी वाटी आहे ती। तर आता हे व्यवस्थित आपल्याला सतत परतवत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून। तर हे व्यवस्थित मसाले या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे आणि पुन्हा यात थोडंसं वरतून पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। तर हे बघा या पद्धतीने। आता आपण यामध्ये 2 मोठे चमचे ताजी दुधाची मलाई टाकून घेणार आहोत किंवा साय टाकून हे व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। साय तुम्ही आवर्जून टाका, त्यामुळे ग्रेव्हीची टेस्ट ही खूप छान येते। आता गॅसची फ्लेम ही कमी ठेवून आपल्याला हे पनीरचे तुकडे यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। तर ग्रेव्ही ही हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची। तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। आता ढोबळी मिरची, कांदा आणि एक हिरवी मिरची आपण परतून घेतली यामध्ये ॲड केलेली आहे। तर यामुळे भाजीची टेस्ट ही थोडीशी अशी डेलिशियस येते। तर हे बघा हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर मी संपूर्ण भाजीमध्ये 3-3.5 मोठी वाटी पाणी ॲड केलेलं आहे। तर पाणी हे ॲड करताना गरम ॲड करा आणि ते थोडं जास्त ॲड करा, म्हणजे मग ग्रेव्ही थोडी पातळ ठेवा, कारण ही ग्रेव्ही नंतर घट्ट होते। आता 2 मिनिटांसाठी आपल्याला कमी गॅसवरती ही पुन्हा शिजू द्यायची आहे। तर इथे मी अर्धा टीस्पून साखर टाकून घेतलेली आहे। तर साखरेमुळे भाजीची टेस्ट ही एकदम बॅलन्स होते। तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता। आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तळताना आपण 1 चमचा मीठ ॲड केलेलं होतं, त्यामुळे मी पुन्हा इथे मीठ टाकलेलं नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरतून खारट आणि बघून मीठ ॲड करू शकता। तर इथे छान अशी लालसर तरी आपल्या भाजीला आलेली आहे। तर 2 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम ही बंद केली आहे। तर आता ती आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ। तर हे बघा मस्त अशी आपली पनीरची भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे। आता एका प्लेटमध्ये आपण ती सर्व करून घेऊ या पद्धतीने। तर एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यात एकदम झटपट आणि टेस्टी अशी ही आपली पनीरची भाजी रेडी आहे। तर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर यावरती टाकून घेऊ। त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावरती थोडंसं बटर पण घालून घेऊ शकता। बटरमुळे या भाजीची टेस्ट आणखी छान लागते। तर रोटी, नान, जिरा राईस यासोबत ही भाजी खूपच टेस्टी लागते आणि एकदम झटपट कमी साहित्यात ही भाजी रेडी होते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।